नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेऊया की हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर पेशंटनी नक्की कोणती काळजी घ्यावी। हेअर ट्रान्सप्लांटच्या 15 दिवस अगोदरपासून तुम्हाला आमच्याकडून देण्यात आलेली औषधे सांगितल्याप्रमाणे घेणे गरजेचे आहे। तसेच तुम्हाला आमच्याकडून केसांच्या चांगल्या वाढीसाठी काय खावे, काय कमी खावे, काय पूर्णपणे टाळावे याबद्दल एक डाएट चार्ट देण्यात आला आहे। त्या डाएट चार्टप्रमाणे तुमच्या आहारात बदल करणे गरजेचे आहे। डाएट चार्ट आणि हेअर ट्रान्सप्लांटबद्दल संपूर्ण माहिती असणारं पुस्तक हे आमच्या क्लिनिकवर सर्वांना मोफत दिलं जातं। याची सर्व पेशंट्सनी नोंद घ्यावी। ट्रान्सप्लांटच्या 1 आठवडा आधीपासून ते पुढील 3 महिन्यांपर्यंत तुम्ही जड व्यायाम, पोहणे, उन्हामध्ये फिरणे, कॅप वापरणे, टॉवेलने जोरजोरात केस पुसणे, जोरजोरात भांग पाडणे या सर्व गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात। ट्रान्सप्लांटच्या 1 महिन्यानंतर तुम्ही हलके व्यायाम, सकाळचे फिरणे, प्राणायाम आणि अशी योगासने ज्यामध्ये केसांना स्पर्श होणार नाही या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता। बोरिंगचे आणि विहिरीचे पाणी यामध्ये क्षाराचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ते केसांसाठी खूप हानिकारक आहे। हे पाणी आंघोळीसाठी नेहमीच टाळावे। ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे, कारण जर या पाण्याने आंघोळ करणं पेशंटनी सुरू ठेवलं तर पेशंटला कोणत्याही हेअर ट्रीटमेंटचा काहीही फायदा होत नाही। जर अगदी काहीच पर्याय नसेल तर येणाऱ्या मेन पाईपला किंवा नळाला आणि शॉवरला तुम्ही फिल्टर बसवू शकता। जे बेस्ट फिल्टर्स सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। त्यांना तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता। जर तुमचे सर्व केस पांढरे असतील तर ट्रान्सप्लांट करण्याच्या बरोबर 3 दिवस अगोदर संपूर्ण केस काळ्या रंगाने कलर करून घ्यावेत। जर तुमचे थोडेफारच केस पिकले असतील तर कलर करणे टाळावे। इन्फेक्शन म्हणजे जंतुसंसर्ग टाळण्यासाठी ट्रान्सप्लांटच्या 2 दिवस आधीपासून तुम्हाला देण्यात आलेले अँटीबायोटिक सुरू करावे। ट्रान्सप्लांटच्या 2 दिवस आधीपासून आणि ट्रान्सप्लांटच्या दिवशीही केस धुण्यासाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा। जी औषधं तुम्हाला 15 दिवस अगोदरपासून घेण्यास सांगितलेले आहे ती औषधं ट्रान्सप्लांटच्या आदल्या दिवशी आणि ट्रान्सप्लांटच्या दिवशी घेऊ नयेत। ट्रान्सप्लांटच्या रात्रीपासून ती औषधे तुम्ही पुन्हा कंटिन्यू करू शकता। ट्रान्सप्लांटच्या आदल्या रात्री पूर्ण झोप घेणे खूप गरजेचे आहे। ट्रान्सप्लांटच्या दिवशी येताना बटन्स असणारा शर्ट घालून यावे, टी शर्ट घालून येऊ नये। ट्रान्सप्लांटची सुरुवात सकाळी होत असल्यामुळे येताना 2 प्लेट नाश्ता करून येणे। दुपारचे जेवण हे पेशंटना दवाखान्यामध्येच दिले जाते। ठरवलेल्या दिवशी आणि सांगितलेल्या वेळेवर पेशंटनी दवाखान्यामध्ये पोहोचणे गरजेचे आहे। आधी किंवा आत्ता असणाऱ्या कोणत्याही छोट्या मोठ्या आजाराविषयी किंवा आत्ता सुरू असणाऱ्या औषधांविषयी पहिल्या भेटीतच डॉक्टरांना संपूर्ण माहिती देणे अत्यंत गरजेचे आहे। या सर्व गोष्टी इतक्या बारकाईनं सांगणं आणि पेशंटनी तितक्याच काळजीपूर्वक त्या फॉलो करणं हे यासाठी महत्त्वाचं आहे की जेव्हा पेशंट काही महिन्यानंतर त्यांचं आयुष्य बदलताना बघतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो आनंद आमच्यासाठी अमूल्य आहे। अशाच दातांच्या आणि केसांच्या सर्व उपचारांसाठी तुम्ही सायबर चौक कोल्हापूर इथे आम्हाला भेट देऊ शकता। माझं नाव आहे डॉक्टर अमित तनजीराव सूर्यवंशी। खुश रहा, आनंदी रहा। थँक्यू अँड गॉड ब्लेस यू।